पुंडलिक कसे अवतरित झाले, त्यांची पूर्वजन्माची कथा होती. पुंडलिकाला एकाच जन्मामध्ये भगवान पांडुरंगाचं दर्शन कसं झालं त्याची कथा येते पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये येते. एका वेगळ्या कल्पामध्ये एकदा भगवान कृष्ण, जसं भागवतामध्ये याचं वर्णन आहे की जेव्हा जरासंधने मथुरेवर किती वेळा आक्रमण केलं, 17 वेळा केलं. आणि 17 वेळा आक्रमण केल्यानंतर भगवंत 18व्या वेळा काल येऊन आला भगवंतावर धावून. आणि त्यावेळेस भगवंताला 2 गोष्टीची इच्छा होती. एक तर रुक्मिणीला भेटायची इच्छा होती भगवंताला, दुसरं द्वारकेची निर्माण करायची होती, आणि तिसरी जो आपला अनन्य भक्त आहे मुचकुंद याचा उद्धार त्यांना करायचा होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना, एक गोली 3, आपण म्हणतो एक गोली 2 शिकार, पण भगवंत एक गोली 3 शिकार करते, बहुत शिकार करते. आणि म्हणून भगवंत काय करतात, मथुरेतून पळ सुटतात. काल येऊन पुढे, आपलं भगवान कृष्ण पुढे, काल येऊन मागे, तिकडे. आणि जसं रणभूमीतून भगवान कृष्ण पळतात आणि पळाल्यानंतर त्यावेळेस हा जो काल येऊन असतो तो भगवंताची खूप प्रश्न करतो, भगवंताची निंदा करतो. अरे तू स्वतःला खूप मोठं क्षत्रिय समजतोस, पण रणभूमीतून पळतोयस, तुझ्यासारख्या यदुवंशाला हे सोबत नाही. आणि म्हणून तो भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करतो. कारण की त्यावेळेस आचार्य म्हणतात की योगी लोक असतात, हजारो वर्ष तपस्या करून सुद्धा भगवंताला पकडू शकत नाही. भगवंताला पकडायचं असेल तर यशोदासारखं जेव्हा प्रेम केलं जाते, गोप सखा जेव्हा प्रेम केली जाते, भक्ती केली जाते, तेव्हा तुम्ही भगवंताला पकडू शकतात. पाप दृष्टीने किंवा योगी शक्तीने, ज्ञान कर्माने भगवंताला पकडू शकत नाही. भगवंताला पकडायचं असेल तर भक्तिमय अवस्थेमुळे, भक्तीच्या कृपेमुळे, भक्तीमुळे तुम्ही भगवंताला पकडू शकतात. आणि अशी ही जे काल येऊन होता तो भगवंताला, जसं तो जवळ जायचा भगवंत लांब जायचे, जसं जवळ यायचा तो भगवंत लांब पळायचा. तो एकदम हे झाला. आणि त्यावेळेस एका गुफेमध्ये भगवंत श्रीकृष्ण लपून बसले. बघा, भगवंत रणभूमीतून पळाले तर भगवंताचं नाव काय पडलं, रणछोड. आपण या भौतिक संसारामध्ये पळालं तर आपल्याला काय म्हणते, भगोडामध्ये. आपण चोऱ्या केल्या तर लोक आपल्याला हाणतील, पोलीसवाले बी हाणतील. पण भगवंत चोरी केली तरी त्यांचं नाव काय होत आहे, माखन चोर. तर असे भगवान कृष्ण रणछोड पडलं, त्याचं नाव रणछोड पडलं. आणि मग भगवंत गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंताने आपला शालू काढला आणि तिथे मुचकुंद हा राजा झोपला होता आणि त्याच्या अंगावर त्याने टाकलं. आणि टाकल्यानंतर हा भगवंत लपून बसले, आपली तेजस्वी कांती ती पूर्ण झाकून ठेवली. त्यावेळेस त्या गुफेमध्ये काल येऊन प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर बघतो, अरे स्वतःला तर मोठा शूर म्हणतो आणि इथे एखाद्या भ्याड व्यक्तीसारखं झोपलेलं आहे. रागाच्या भऱ्यामध्ये तो 2 लाथा मारतो. आणि जसे लाथा मारतो, 3ऱ्या लाथेमध्ये राजा मुचकुंद उठून बघतात की मला एवढं गाढ झोपेमध्ये कोण उठवतंय. आणि उठून बघतात, ती डोळे जिकडे जातात त्या डोळ्याकडे बघतात तर समोर त्याला काल येऊन दिसतो आणि त्या काल येऊनला जळून भस्मसात करतात. आणि जसं भस्मसात झाले तसं बघतात, अरे माझ्याकडून काय गोष्ट घडलेली, असं का झालं. त्यावर भगवान कृष्ण येतात आणि भगवान कृष्णाला बघितल्याबरोबर ते तेजस्वी कांती, ते सौंदर्य, ते पितांबर, किरीट, मुकुट, शंखचक्र, गदा, पद्म, असं सौंदर्य जेव्हा मुचकुंद महाराज बघतात आणि ते विचारतात, तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय काय. त्यावेळी भगवान कृष्ण म्हणतात, मी वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे. आणि तिथे त्यावेळेस मुचकुंद महाराजाला आठवण करून देतात की तू माझा अनन्य भक्त आहे, तू स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये इंद्राला जे देवदेवतांना राज्य प्राप्त करून दिलं आणि राज्य प्राप्त करून दिल्यानंतर त्यांच्याकडून तू वरदान मागितलं. काय वरदान मागितलं की मला मुक्ती द्या. त्यावेळी इंद्र देवता काय म्हटले, मुक्ती देणारे कोण, मुक्तीदा विष्णू सा, म्हणजे विष्णू शिव मुक्ती कोणी देत नाही. जर मुक्ती पाहिजे असेल तर तू भगवान विष्णूची भक्ती कर. पण तू युद्धभूमीमध्ये एवढा थकला होतास आणि त्या थकलेल्या अवस्थेमध्ये तू ह्या गुफेमध्ये झोपला होता, म्हणून तुला उद्धार करण्यासाठी, तू भौतिक जगामध्ये झोपलेला, तुला उद्धार करण्यासाठी मला यावं लागलं. आचार्य वर्णन करतात की जर आपल्याला मनुष्य जीवन भेटलंय आणि आपण झोपेचं ढोंग करतोय माहीत असून नसल्यासारखं, तेव्हा भगवंत आपल्या जीवनात काल येऊन सारख्या व्यक्तीला पाठवताना आपल्या कमरात 2 लाथा घालतात. आणि 2 प्रकारचे, एक तर प्रवचनाच्या माध्यमातून सुधरा, नाही तर आपल्या जीवनात नाही का शारीरिक किंवा मानसिक किंवा आर्थिक समस्या देतात.
की भगवंत म्हणतात भाऊ तुला इथं थांबण्याचं ठिकाण नाही, आणि ती लाथ अशी मारतात. म्हणून भगवंतांना कोणी आपल्या जीवनात काल येऊन पाठवण्याच्या पहिलेच प्रवचन जे माध्यम आहे त्याच्यातून आपण सुधारलं पाहिजे. नाही तर भगवंत कोणी ना कोणी काल येऊन आपल्यासाठी नियोजित करतात. सुंदर वर्णन करतात काल येऊनचं. आणि केल्यानंतर त्यावेळेस जेव्हा ते कमरेवर दर्शन घेतात तेव्हा मुचकुंद महाराज अतिशय सुंदर प्रार्थनेनंतर ते म्हणतात काहीतरी वरदान माग. त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात की भगवंत हे जे निरंतर तुम्ही कमरेवर कर्कटावरील ठेवून या, तुम्ही जे ठेवलेलं आहे ते दर्शन मला घ्यायची इच्छा आहे आणि ते दर्शन मला भेटत राहा. त्यावेळेस भगवंत म्हणतात आताच नाही, द्वापारयुगाच्या अंती जेव्हा मी प्रगट होईल तेव्हा तुला हे मी दर्शन कायमस्वरूपी राहीन आणि कलियुगातल्या सगळ्या लोकांसाठी माझं दर्शन भेटल. आणि म्हणून तिथं भगवंत अदृश्य होऊन द्वारकेला निघून जातात. आणि मुचकुंद महाराज बाहेर येऊन बघतात, कलियुग नाही का त्याचा प्रभाव बघतात आणि सगळे झाडं छोटे, माणसं छोटे, प्राणी छोटे सगळीकडे झाल्यानंतर ते हिमालयामध्ये तपस्या करतात. आणि तपस्या केल्यानंतर तेच मुचकुंद महाराज पुढच्या जन्मामध्ये पुंडलिक जन्माला आले. आणि पुंडलिक जन्माला आल्यानंतर त्याची खूप मोठी कथा आहे. आणि जन्माला आल्यानंतर जेव्हा ते आपल्या मातापितेची सेवा करू लागले, आणि सेवा करीत असल्यानंतर का बरं मातापितेची सेवा करू लागले, कारण त्यांचे माता पिता कोणी साधारण नाही. आपले लोक म्हणतात ना, बघ मायबापाची सेवा केली ते पांडुरंग प्रसंग होतो. अरे ते भगवंताचे भक्त होते. तू दिवसभर नळ्या तोडत बसतो, दारू पितो म्हणतो मला भगवंत प्रसन्न नाही. तुम्ही जर भगवंताचे भक्त असाल तर तुमची सेवा केली तर भगवत प्रसन्न होतील. तुम्ही जर भक्त नसेल पांडुरंगाचे, तुमची सेवा करून काही भेटणार नाही. याचा अर्थ करायचं नाही असं नाहीये, ते करावं. पण उदाहरण देताना ती कोण व्यक्ती आहे हे पहिले समजलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ते सेवा करीत होते पुंडलिक, त्यावेळेस त्या झोपडीमध्ये तेजस्वी प्रकाश पाहिला. आणि जसा प्रकाश पाहिल्यानंतर वळून बघतात की पांडुरंग आले. आणि भगवंत बघल्यानंतर त्यावेळेस त्यांना वाटलं की आता माझ्या आई वडिलांची सेवा आहे, मी कशी सेवा थांबव. त्यावेळेस ते काय करतात, एक वीट घेतात आणि वीट फेकतात आणि म्हणतात उभा राहा. मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर चंद्रभागेतून नाही का ती वीट कुठं फेकली, ते मंदिर किती असेल, म्हणजे त्या टायमाला किती शक्ती का. आणि ते आज किती युगापासून उभे राहिले, 28 युगापासून वाट बघतायत कमरेवर. जो कोणी येईन ह्या इथे, अरे मायबापांनो हा भवसागर खूप मोठा आहे, याला पार करून जाणं कठीण आहे. पण मला जो कोणी शरण येतो ना, तो भवसागर कसा आहे, कमरा इतका आहे. आणि 28 युगापासून आपली वाट बघताना आपण भौतिक इंद्रियतृप्तीमध्ये. म्हणून त्यांना जास्त वाट न पावता आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि त्यांच्याकडे जाण्याचं माध्यम काय, की भगवंताच्या नावाचा जप. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा ह्या पुंडलिकाचं वर्णन येतं की ते पूर्वजन्माचे नाही का कोणी साधारण व्यक्ती नव्हते, तर ते मुचकुंद महाराज होते. आणि त्या तपस्यामुळे, त्या भक्तीमुळे भगवंत त्याने ते दर्शन दिलं. आणि आज बी मुचकुंद महाराज किंवा पुंडलिकाच्या इच्छेनुसार भगवंत आपल्यामुळे भगवंत नाहीये, त्यांच्या शुद्ध भक्तामुळे भगवंत वाट बघत बसलेले आहेत. तर आपण पण जाऊन पांडुरंगाला आलिंगन केलं पाहिजे. पहिल्या काळात आलिंगन होतं, पण भारतातले एकमेव विग्रह असं आहे की तुम्ही बाकीच्या मंदिरात जाताना तर दर्शन 10 फुटाव नाही. जगन्नाथपुरीचे जगन्नाथजी मग आलिंगन होत, पण एकमेव विग्रह असं की त्यांच्या चरणाला स्पर्श होण्याचं ते पंढरपूरला आहे, बाकी कुठेच नाहीये. आणि एवढा अमुक लाभ आहे तर आपण जाऊन आपलं मस्तक, हे जे मस्तक आहे ना, दुसऱ्याचं डोकं खाताना आपलं डोकं खराब करतंय, त्याला जर शांत करायचं असेल या डोक्याला, तर तिथे पांडुरंगाच्या डोक्यावर ठेवलं पाहिजे. आणि ठेवलं पाहिजे की भगवंता बुद्धी येऊ दे माझ्या डोक्यात तुझ्या प्रती, तुझं स्मरण होण्यासाठी. संसारामध्ये, काम धंद्यामध्ये, नोकरीमध्ये, मुलाबाळामध्ये, या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये किती अटकलेले. कधीतरी हे मन, हे चित्त, ते डोकं तुझ्या प्रती लागाव, अशी आपण भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आणि आपण पुंडलिकाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की आमची मती सुद्धा भगवान कृष्णाचे सतत राहो. असं सुंदर चरित्र आपल्याला नाही त्या माध्यमातून शिकता येते. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम